2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. शिंदेंनी हात जोडून दिल्या फडणवीसांना शुभेच्छा. मुंबईतील एल्फिस्टन पूल आजपासून बंद. पुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचं आंदोलन. आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, नंतरच पूल पाडण्याची मागणी. पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी मिळणार नाही, यासाठी 3 योजनांवर काम सुरू. जलशक्ती मंत्री CR पाटलांची नेटवर्क 18ला माहिती. सिंधू करारासंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीत बैठक पार. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठी केली कारवाई. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द. 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश. पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर. पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन. जवानांकडून घराघरांमध्ये तपासणी. NIAचे तपास पथक पुण्यातील जगदाळेंच्या घरी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू. आसावरी जगदाळेंकडून हल्ल्याची घेतली माहिती. दहशतवाद्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्याबाबतचं सत्य माहीत नाही. शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी पीडितांच्या नातेवाईकांना भेटावं, फडणवीसांचा सल्ला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न केल्यानं पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने. माओवाद्यांकडून सरकारला शांती चर्चेसाठी आवाहन. 20,000 जवानांनी कर्रेगट्टाच्या पहाडीवर घेरल्यानंतर माओवाद्यांनी पत्र पाठवत घेतली नरमाईची भूमिका. रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी झेप. मार्च तिमाहीतील नफ्यात 2.4% वाढ. निव्वळ नफा 19,407 कोटींवर.